हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर मी पूनम, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आम्ही चाललो आहे राम मंदिरामध्ये, तर तुम्हाला तिथे गेल्यावर मी छान असं ते राम मंदिर दाखवते। तर आता आम्ही निघालो आहोत रामदऱ्यातील राम मंदिराकडे। तर ते आमच्या घरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे। तर चला। नका काय ते सीएनजीचा गाठाच दिसा ना मला, सीएनजीचा गाठाच दिसा ना मला। तर मोठ्या उत्साहाने आम्ही सर्वजण चाललो आहोत। तर बघूया आता तिथे गेल्यावर किती सुंदर आहे हे राम मंदिर। तर आता आम्ही आतमध्ये आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हे मंदिर पाण्यामध्ये आहे, त्यामुळे किती सुंदर दिसत आहे आणि तेथील वातावरण व हे निसर्गरम्य दृश्य एकदम सुंदर दिसत आहे। तर मी हे मंदिर पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि त्यामुळेच खास करून मी आज येथे आले आहे। तर येथे भरपूर गर्दी होती। बरेच भाविकांनी येथे दर्शनासाठी लाईन लावली होती। तसेच दर्शन झाल्यानंतर सर्व भक्तांना छान असा प्रसादही होता। तर आतमध्ये जाऊन आम्ही छान असं दर्शन घेतले व त्यानंतर महाप्रसादासाठी गेलो व तिथे छान असं महाप्रसाद घेतला। तर थोडा वेळ आम्ही इथे बसलो व त्यानंतर बाहेर येताना अशा वाटलेलं होतं, कारण तिथे रात्र भरली होती, त्यामुळे मुलांनाही खूप आनंद झाला व त्यांनी मस्त एन्जॉय केला। तर इथे या गाडीमध्ये बसलो, तसेच तिथे उड्याही मारल्या। तर त्यांच्यासाठी यात्रेचा आनंद त्यांना भेटला। त्यानंतर आम्ही घरी आलो। आताच आम्ही पोहोचलो आहे घरी। तर फायनली हा पूर्ण अवतार पाहूनच मला वाटत असेल की खूप दमलेलो आहेत आता आम्ही, आणि परंतु दर्शन एकदम छान झालं। तर चला आता घरातली कामे आहेत ती आवरून घेते आणि आत येऊन बघते तर काय, पूर्ण घरामध्ये पाणीच पाणी झाले होते। तर डोकं एकदम आऊटच झालं, कारण एका चुकीमुळे एवढा पश्चाताप झाला की सांगायचंच नाही। कारण मी जाताना
बोरिंगच्या पाण्याचा जो बेसिंगचा नळ होता तो माझ्याकडून चालूच राहिला आणि आल्यावर बघते तर पूर्ण घरामध्ये पाणीच पाणी झालं. तर एवढ्या उन्हामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो होतो, तर त्यामुळे इतकं दमलो होतो आणि त्यामध्ये घरी आल्यावर जरा रिलॅक्स बसावं म्हटलं तर हे काम वाढून बसलं. तर आल्यावर पहिल्यांदा घरातील सर्व पाणी बाहेर काढलं व पोछाने पूर्णपणे पुसून घेतलं. त्यानंतर फॅन फुल करून सोडला, त्यामुळे मग ते पटकीने सर्व पाणी सुकून गेलं. तर तुम्ही पाहू शकता हा केवढा पसारा मी बाहेर काढला आहे, कारण पूर्णपणे किचनच्या ओट्याखाली आणि बाहेर हॉलमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. तर तुम्ही आताच पाहिला आहे हा पसारा, पण पाहिला आहे का? पूर्ण घरच स्वच्छ झालं, कारण नळ चालू राहिला आणि त्यामुळे सर्व घरात पाणी झालं. तर आत्ताच जस्ट आवरला आहे आणि हॉलसुद्धा आत्ताच आवरला आहे. तर चला आता स्वयंपाक करायचा आहे. तर मस्त आता मेथीची भाजी आणली आहे, ती नीट करून घेते आणि काहीतरी छान व्हेज स्वयंपाक आज करायचा आहे, कारण आज गुरुवार आहे. तर चला आता स्वयंपाकाला लागते. तर येताना आमच्या मावशी आम्हाला भेटल्या होत्या. तर त्यांच्या शेतातील ही भाजी आहे, तर त्यांनी छान ताजी ताजी अशी भाजी आम्हा सर्वांना दिली. तर मग म्हटलं चला छानपैकी तीच भाजी करावी. मग एका बाजूला छानपैकी भाजी शिजायला टाकली. तर इथे मी वांग्याची भाजी करत होती. तर मस्त असा वांग्यासाठी मसाला वाटला व भरून वांग्याची भाजी केली आणि चपात्यांसाठी पीठ मळून मी ठेवलं होतं. त्यानंतर खीर करायची होती, मग त्यासाठी दूधही तापायला ठेवलं होतं. तर छान अशी शेवायची खीर, वांग्याची भरलेली भाजी, तसेच मेथीची भाजी आणि भात व चपात्या असा आजचा आमचा मेनू होता. त्यानंतर पूर्ण स्वयंपाक मी आवरला. तर आज आई पण बरेच दिवसांनी मला भेटायला येणार होती. मग जेवणाचा तर आजचा छान असा मेनू झालाच होता. तर मग आम्ही सर्व जेवण करायला बसलो. त्यानंतर जेवण झाल्यावर मग मी सर्व भांडी वगैरे घासली व किचन ओटा स्वच्छ करून ठेवला. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.